सो हॅलो ऑल दी सीट ॲस्पिरंट्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी कंट्रोल प्रोग्राम जो आहे त्याच्यातल्या जे काही महत्त्वाच्या तारखा आहेत त्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. कारण CHO कोर्समध्ये खूप वेळा जो काही तुमचा पेपर असतो त्याच्यामध्ये ह्याचे इम्पॉर्टंट डेट्स असतात, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात आणि नेहमीच हा जो पॉईंट आहे त्या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होत असतं. त्याचे काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर लक्षात ठेवा या ठिकाणी काय तर 1962 साली काय झाले लक्षात ठेवायचं तुम्हाला की राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम म्हणजे इंग्लिशमध्ये बघाल तर नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम NTCP सुरू झाला. बरोबर. तर आता हे जे काही आपण सगळे जे वर्ष दिले आहेत ना ते सिक्वेन्सने आपण दिले की कोणत्या क्रमाने घटना घडत गेल्या. तर नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम सुरू कधी झाला तर 1962 साली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 1993 साली काय घटना घडली की WHO जागतिक आरोग्य संघटनेने क्षयरोग जो आहे ना त्याला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केलं. अशा प्रकारचे प्रश्न नक्कीच पेपरमध्ये विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्रश्न अशा स्वरूपात विचारला जाऊ शकतो की जागतिक आरोग्य जी काही संघटना आहे त्याने जागतिक आरोग्य आणीबाणी हे TBला कोणत्या साली घोषित केलं. तर या प्रकारे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर हा देखील प्रश्न खूप वेळा विचारला जातो की भारतात सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम म्हणजे RNTCP रिवाइज्ड नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम हा केव्हा सुरू झाला. तर त्याचं उत्तर आहे 1997. ठीक आहे. तर 2 वर्ष कन्फ्यूज करते. 1962 साली NTCP चालू झाला आणि 1997 साली RNTCPची सुरुवात करण्यात आली. लक्षात ठेवा. आणि डॉट्स ही जी ट्रीटमेंट सध्या आपण TB रुग्णांना देतो तर त्या धोरणाची अंमलबजावणी केव्हापासून सुरू करण्यात आली हा देखील प्रश्न विचारला जातो. तर त्याचं उत्तर देखील आहे 1997. म्हणजे 1997 पासूनच डॉट्स म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स जे काही धोरण आहे ट्रीटमेंटचं त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यानंतर आहे की RNTCPचे संपूर्ण देशभर विस्तार हे केव्हा पूर्ण झालं तर त्याचं उत्तर आहे की 2006 साली हे पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे की 2012 साली काय झालं की RNTCPच्या अंतर्गत प्रोग्रामॅटिक मॅनेजमेंट ऑफ ड्रग रेजिस्टंट TB PMDT सुरुवात करण्यात आली. हा देखील इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कारण जर पेपर थोडं डिफिकल्ट काढायचं जर त्यांनी ठरवलं तर अशा प्रकारचे प्रश्न देखील ते विचारतात. ठीक आहे. तर PMDT जे आहे म्हणजेच प्रोग्रामॅटिक मॅनेजमेंट ऑफ ड्रग रेजिस्टंट TB ते 2012 पासून सुरुवात केली. बरोबर. त्यानंतर भारत सरकारने सांगितलं होतं की भारताला क्षयरोग मुक्त करायचं हे लक्ष्य त्यांनी डिक्लेअर केलं होतं. म्हणजे हे लक्ष्य सुरुवातीला त्यांनी केव्हा डिक्लेअर केलं होतं त्याचं उत्तर आहे 2017. तर 2017 साली त्यांनी काय केलं की भारताला क्षयरोग मुक्त हे करण्याचं टार्गेट त्यांनी डिक्लेअर केलं होतं. बरोबर. आता 2020 त्यांनी काय केलं बघा RNTCPचं नाव बदलून त्याला राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम म्हणजे NTEP केला. म्हणजेच काय नॅशनल ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम. बरोबर. आता अगोदर त्याचं नाव काय होतं NTCP नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम. त्यानंतर काय झालं रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम. त्यानंतर झाला नॅशनल ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम. असे प्रश्न विचारले. तर इलिमिनेशन प्रोग्राम केव्हा चालू झाला त्याचं उत्तर आहे 2020 साली. ठीक आहे. त्याचे नाव बदलण्यात आले आणि त्याचं नाव करण्यात आलं नॅशनल ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम. आता हा देखील एक प्रश्न विचारला जातो की वर्ल्ड TB डे केव्हा साजरा केला जातो म्हणजे जागतिक क्षयरोग दिन केव्हा तर त्याचं उत्तर आहे 24 मार्च. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वर्ल्ड TB डे दॅट इज 24 मार्च तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण नॅशनल ट्युबरक्युलोसिस जो प्रोग्राम होता तर तो कंट्रोल प्रोग्राम जो आहे त्याचे जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत किंवा इम्पॉर्टंट डेट्स आपण कव्हर केले. तर अशा प्रकारे ह्याच्या व्हिडिओ सिरीजमध्ये जेवढे काही नॅशनल हेल्थ प्रोग्राम असतील त्याच्या कंपॅरेटिव्ह स्टडी आपण करणार आहोत आणि कोणत्या डेट्स हे आपल्याला लक्षात ठेवायचे देखील मी तुम्हाला प्रामुख्याने सांगणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या एका प्रोग्रामला नक्कीच डिटेलमध्ये बघूयात. ठीक आहे. थँक्यू.